माझे नाव सुधीर रावसाहेब मस्के, राहणार बाबलेश्वर। आज आपण गावाच्या प्लॉटवर उभा आहात। माझा हा गावाचा वाण फुले त्रिंबक विद्यापीठचं विकसित वाण आहे। मी याची सीड पोईंग 1.5 एकर केलेली आहे। आता याचं वैशिष्ट्य असं आहे की याला रासायनिक खत काहीच वापरलं नाही, काय नाही। नॅनो युरियाचे 2 हात झाले आणि नॅनो DAPचा 1 हात झाला आहे। प्लॉट एकदम अप्रतिम प्लॉट बसलेला आहे, एक समान प्लॉट आहे। याचं अपेक्षित उत्पन्न आम्हाला जवळजवळ 25 क्विंटलचं एकरी उत्पन्न आहे। हो, आता काय भेटतं। नॅनो युरिया किती दिवसानंतर फवारला तुम्ही साधारण? चुडकायच्या वेळेस आपण नॅनो युरियाचा पहिला हात घेतला होता। पहिला हात घेतला, नंतर पुढचा एक स्प्रे घ्यायचा होता आपल्याला कीटकनाशक, तर त्याच्यामध्ये अजून एक आपण नॅनो युरियाचा परत एक हात टाकला। ओके, म्हणजे पहिल्यांदा चुडीच्या वेळेस एक नॅनो युरियाचा हात, त्याच्यानंतर पुन्हा नॅनो युरियाच घेतला आणि पुन्हा नंतर DAPचा आहे, नंतर शेवटच्या आपण नॅनो DAPचा हात घेतला। नॅनो DAPचा हात घेतला। आता नॅनो DAPचा तो साधारणतः किती दिवसानंतर आपण टाकलेला असेल? जवळजवळ तो 55 दिवसानंतर गेला। 55 दिवसानंतर नॅनो DAPचा स्प्रे बसला। म्हणजे सर्वसाधारण तुम्ही 2 नॅनो युरियाचे स्प्रे आणि 1 नॅनो DAPचा स्प्रे, हो बरोबर, या 1.5 एकराला घेतला। म्हणजे त्याला किती साधारणतः आपल्याला बॉटल लागल्या नॅनो युरियाच्या? मी थोडंसं कॉस्ट कटिंग केली। मी पहिल्या स्प्रेला फक्त एकच बॉटल घेतली 500 ml, 500 जे की अपेक्षित मी 2 बॉटल घ्यायला पाहिजे, पण मी 500 ml घेतली। 500 ml ची नॅनो युरियाची बॉटल घेतली, नंतर परत एकदा 500 ml घेतलं। ओके, टोटल माझं नॅनो युरिया इथं 1 लिटर गेलं फक्त आतापर्यंत। नॅनो DAP माझं अर्धा लिटर इथं गेलं, त्याचा एकच हात घेतला मी। टोटल 1.5 लिटर आपल्याला 1.5 लिटर गेलं। नॅनो युरिया आणि नॅनो DAP मिळून दोन्ही 1.5 लिटर लागलं, बरोबर। तर शेतकरी बंधूंनो, आज आपण या ठिकाणी मस्के साहेबांच्या प्लॉटवरती आहोत। आपण सर्व प्लॉट पाहतच आहोत। ह्या गव्हाच्या प्लॉटला यांनी 1.5 एकरच्या प्लॉटमध्ये फक्त 3 स्प्रे घेतले, 2 नॅनो युरियाचे आणि 1 नॅनो DAPचा। तर आपण जर ह्या पद्धतीने खताचं नियोजन केलं तर आपल्याला जो ग्रॅन्युल स्वरूपामध्ये ग्रॅन्युल स्वरूपामध्ये युरिया आणि DAP जो लागतो, तर त्याची कुठेही गरज आपल्याला लागणार नाही। आता ह्यांनी फवारणी केल्यामुळं जो युरिया DAPचा खर्च म्हणतो आपण, किंवा त्याची उपलब्धता, आणि युरियाची खर्च आणि त्याचा उपलब्धता, या दोन्हीचं जर आपण कॉम्बिनेशन घेतलं, तर दोन्हीचं जर आपण बघितलं तर आपल्याला नॅनो युरिया फवारणं आणि नॅनो DAP फवारणं ही काळाची गरज ठरणार आहे। आणि त्याच्यापासून आपण स्वतःच बघत आहोत या ठिकाणचा गव्हाच्या प्लॉटचं सध्याची कंडिशन। थँक्यू।